वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकुरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपला आता उपक्रम चालू आहे तो आहे वेदांत वैभव, आणि या वेदांत वैभवच्या माध्यमातून आपण उपनिषदांचा ओळख करून घेतो आहे, उपनिषदांचा अभ्यास करतो आहे। आत्तापर्यंत ईश केन कठ अशी 3 उपनिषद आपली पूर्ण झाली, आणि आत्ता सुरू आहे ते 4थं उपनिषद ज्याचं नाव आहे प्रश्नोपनिषद। आणि या प्रश्नोपनिषदामध्ये नावाप्रमाणेच 6 प्रश्न विचारलेत। कुणी विचारलेत? 6 शिष्यांनी प्रश्न विचारलेत। कुणाला विचारलेत? तर पिप्पलाद मुनींना विचारलेत। आणि पिप्पलाद मुनी त्यांना म्हणतात की तुम्ही 1 वर्ष या माझ्या आश्रमात आला आहेत, तर 1 वर्ष इथे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून 1 वर्षभर इथे राहा, आणि मग मला तुमचे प्रश्न विचारा। आणि त्याप्रमाणे आता एक जण पुढे येऊन 1 वर्ष झालेलं आहे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून व्रतस्थ राहून हे सगळं त्यांचं तिथलं निवास पूर्ण झालेला आहे। आणि आता एक शिष्य प्रश्न विचारतो आहे। 2 प्रश्न झालेत, आणि आज आपण 3ऱ्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत। तो कुणी विचारला, कसा विचारला हे तर बघणारच आहोत। मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण प्राणाचं महत्त्व समजावून घेतलं होतं। प्राण किती प्रकारांनी, म्हणजे पंचप्राण म्हणजे काय, त्याचे उपप्राण म्हणजे काय, त्यांची कार्य काय आहेत। एकच वायू आहे पण तो कशा कार्यानुसार वेगवेगळा ओळखला जातो हे सगळं पाहिलं। आणि प्राण नसेल तर काय होईल, या देहाचं इंद्रिय जितकी महत्त्वाची आहेत त्याहीपेक्षा अनेक पटीने प्राण महत्त्वाचे आहे। कारण इंद्रिया वाचून आपण एखादं इंद्रिय समजा निकामी ठरलं किंवा एखादं इंद्रियामध्ये दोष असेल तरी शरीर जिवंत राहू शकतो, पण प्राणाशिवाय शरीर जिवंतच राहू शकणार नाही, असंही आपण त्याच्याबद्दलची एक छोटीशी कथासुद्धा पाहिली होती। आणि असं करत करत आपण त्याच्या प्राणाचं महत्त्व पाहिलं होतं। आता आज 3ऱ्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत। तो कुणी विचारला हे बघूच या। पण तत्पूर्वी आता दिवस कुठले आहेत? संक्रांतीचे दिवस आहेत, आणि संक्रांत हा थंडीच्या म्हणजे पौष महिन्यात येणारा हा सण आहे। आणि संक्रांतीला आपण काय म्हणतो तेच तुम्हालाही मी म्हणते आहे की तिळगुळ घ्या आणि गोड बोला। अर्थातच गोड बोला म्हणजे काय, नुसतं गोड म्हणजे गुडी गोड नाही, तर आपण मागेही पाहिलं होतं की प्रियही बोलायचं आहे, सत्यही बोलायचं आहे, हितकामार्थसुद्धा बोलायचं आहे, आणि स्वाध्यायपूर्ण बोलायचं आहे। उगीच बोलायचं नाही आणि कुणालाही दुखवायचं नाही आहे। आपण हेही पाहिलं होतं, अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितञ्च स्वाध्यायाभ्यसनञ्चैव वाङ्मयं तप उच्यते। या निमित्ताने, या संक्रांतीच्या निमित्ताने आपण वाङ्मयीन तप आचरण्याचा निदान निश्चय करूया, संकल्प करूया, आणि तो पूर्ण या वर्षाअखेरीस तो पूर्ण झाला का नाही हे आपलं आपण तपासून बघूया। तिळगुळ घ्या आणि गोड बोला म्हणताना
त्या गोड बोलण्यालासुद्धा नुसते स्तुतीचा स्पर्श नको आहे, तर त्याच्यामध्ये थोडं तत्त्वज्ञान किंवा थोडं आचरणशास्त्राविषयीसुद्धा यायला पाहिजे. असं आपण गोड बोलूया आणि एकमेकांमध्ये ही विचारांची देवाणघेवाण करूया. नुसतंच मी बोलते आहे आणि तुम्ही ऐकताय एवढा आपला भावच नाही. आपण पहिल्यापासून आपलं ठरलंच आहे ना, आपलं ठरलंच आहे की आपल्या ह्या वर्गाचं बोधवाक्य काय आहे? बोधयन्तः परस्परम. एकमेकांचं प्रबोधन करायचे. नुसतं कोणीतरी एक वक्ता आणि बाकीचे श्रोता असं नाहीच आहे. इथे विचारांची देवाणघेवाण आहे आणि ती आपली छान चालू आहे. आपल्या कमेंट बॉक्समध्ये असेल, व्हॉट्सॲपवर असेल, प्रत्यक्ष दूरध्वनीवरनं असेल, तुम्ही माझ्याशी संवाद साधता, आपला संपर्क सुरू आहे आणि त्याच्यातून तुमचे काही प्रश्न, काही सूचना, काही तक्रारी याचासुद्धा आपण दखल घेतली जाते. आणि असं हे आपलं माधवी रघुवीर चॅनल आणि त्याच्यातला वेदांत वैभव याचे 20 भाग झाले बघता बघता. आता आजचा आहे तो 21वा भाग आहे आणि या 21व्या भागामध्ये आपण आता बघणार आहोत की तिसरा प्रश्न काय आहे, त्या कुणी विचारला आहे तोही बघणार आहोत. प्राणाचं तर महत्त्व आपण मागच्या वेळेस पाहिलंच होतं. प्राण म्हणजे काय, अगदी अथर्व शीर्षापासून शिवमहिम्नापर्यंतचे संदर्भसुद्धा आपण पाहिले होते. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. अथर्व शीर्षात म्हणले तूच भूमी आहेस, तूच आप आहे, तूच अनल आहेस, तूच अनिल आहेस, तूच नभ म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतामध्ये तूच व्यापून राहिलेला आहेस. आणि तू म्हणजे कोण आहे तर हा प्राण आहे. हा प्राण आहे आणि ह्या प्राणाचं वर्णन आपण शिवमहिम्नामध्ये सुद्धा पाहिलं होतं. त्वमर्कस्त्वं सोमस त्वमसि पवनस्त्वं हुतवहं त्वमापस्त्वं व्योमत्वमुधरणिरात्मा त्वमिति च परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रतु गिरं न विद्मस्तत्तत्वं वयमिह तु यत्त्वन्न भवति. असं आपण त्या म्हणजे तूच अर्क आहेस म्हणजे चंद्र, सूर्य, वारा, अग्नी ह्या सगळ्यामध्ये तूच व्यापून राहिला आहेस असं त्या प्राणाचं वर्णन आहे. आता प्राण म्हणजे नेमकं काय पाहिलं आम्ही, पाहतोय. पण आता पुढचा प्रश्न कोण विचारतोय बघा. आधी मंत्र वाचूया आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊया. तृतीयः खंडः. 6 खंड आहेत आपल्याला माहिती आहे. प्रश्नोपनिषदामध्ये 6 प्रश्न आहेत. आज आपण तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करतोय. तृतीयः खंडः. अथः एनं कौसल्याश्वा अश्वलायनः पप्रच्छ. कुणी प्रश्न विचारला आहे? कौसल्या अश्वलायनः पप्रच्छ. कोसल देशाचा एक ऋषी आला आहे किंवा एक ऋषिकुमार आलेला आहे आणि त्या अश्वलायन पप्रच्छ. भगवन काय प्रश्न विचारला आहे? भगवन कुत एष प्राणो जायते. हे सगळं सांगितलं तुम्ही, ह्या प्राणाचं महत्त्व, त्याचे प्रकार, त्यांची कार्य हे सगळं सांगितलं. पण माझा असा मुख्य प्रश्न असा आहे, कुत एष प्राणो जायते कथम आयाति अस्मिन् शरीरे आत्मानं वा प्रविभज्य कथम प्रतिष्ठते केन उत्क्रमते कथम बाह्यम अभिधत्ते कथम अध्यात्मम इति. एका प्रश्नामध्ये 5-6 प्रश्न विचारलेत आणि कुणी विचारलेत त्याचाही इथे उल्लेख आहे बरं का. आणि पूर्वीची पद्धत कशी होती बघा, की कोणाचा पुत्र आहे आणि कुठल्या देशातनं आला हे सांगण्याची पद्धत होती. कारण नावं पुन्हा पुन्हा तीच असायची ना. आता इवन अगदी शंकराचार्यांच्या बाबतीतसुद्धा शंकर हे नाव इतकं लोकप्रिय नाव होतं की अनेक मुलांचं नाव शंकर असायचं. त्यामुळे उज्ज्वल शंकर आहे, मूक शंकर आहे, अभिनव शंकर आहे, शंकराचार्य अशी अनेक, त्यामुळे जरासा गोंधळ होतो. पण उपनिषद कालाची पद्धत काय आहे की वडिलांचं नाव सांगायचं आणि प्रांताचं, देशाचं, क्षेत्राचं नाव सांगायचं, म्हणजे मग गोंधळ होत नाही. नक्की कौसल्येय कुठला तर आता कळणार आहे आपल्याला. कोण होता हा, कुठून आलेला आहे? अश्वलायनाचा पुत्र. अश्वलायन हा म्हणजे अश्वलायनाचा पुत्र आणि कुठल्या देशातून आला आहे? कोसल देशातून आलेला आणि म्हणून त्याचं नाव कौसल्य. कौसल्य. आपल्याला रामायणातली कौसल्या माहिती, ती पण कोसल देशातली आहे. त्यामुळे देशाचं नाव कौसल्य आणि देशावरनं व्यक्तींची नावं ठेवली जायची. आता त्या कौसल्याने प्रश्न विचारला आहे की हे भगवन, हा प्राण
कशामुळे, कोणत्या कारणापासून निर्माण होतो? बरं, निर्माण होतो ठीक आहे, आम्हाला एक वेळ कळेल. हा शरीरात जातो कसा? शरीरामध्ये प्रवेश कसा करतो? तसेच तो प्राण स्वतःचं विभाजन करून या शरीरामध्ये राहतो तरी कसा? तो प्राण कोणत्या कारणाने उत्क्रमण पावतो आणि कोणत्या बाह्य किंवा अभ्यंतर शरीराला तो धारण तरी कसा करतो? असे 4-5 प्रश्न विचारलेत. आता बघूया ह्या पहिल्या मंत्राचं आणखीन स्पष्टीकरण बघूया. समजला आहे ना मंत्र? मागच्या भागात आपण पाहिलं होतं, पण आता हा मुख्य मुद्दा असा आहे की हा प्राण शरीरात प्रवेश करतो तरी कसा? आपल्यालाही प्रश्न आहेच आहे, पण आपण हा कुणाला विचारला नव्हता. पण बरं झालं ना, कौसल्याने त्या पिप्पलाद मुनींना विचारला, त्यामुळे आपल्याला तरी त्या प्रश्नांची उत्तरं समजतील. आता बघा, त्या पहिल्यांदा वैदर्भी, त्यांनी विदर्भातनं आलेल्या कबंधींनी मागच्या भागात प्रश्न विचारला होता. आता ह्या प्राणांचं महत्त्व जाणून घेता घेता मनामध्ये आणखीन जिज्ञासा उत्पन्न होते. एक समजलं की समजलं असं होत नाही, मग त्याच्या मागचं आणखीन समजून घ्यावं असं वाटतं ना. तसंच झालेलं आहे. ती जिज्ञासा आणखीन प्रबळ होत गेली आणि कौसल्येशाहून आलेला अश्वलायन म्हणाला की आपण आता त्या प्राणांची स्तुती तुम्ही आत्ता आम्हाला सांगितलीत, ऐकवलीत. आता हे शरीर आहे ना, हे जड आहे आणि प्राण आहे हा चैतन्यमय आहे. मग या जड शरीरात तो आला तरी कुठून? हा प्राण कुणापासून जन्माला येतो? त्याच्यात म्हणजे एकदा त्या शरीरामध्ये प्राणांचा संचार झाला की ते जिवंत होतं. पण तो शरीरात आधी शिरतो कसा, जातो कसा, स्वतःला 5 ठिकाणी विभागतो तरी कसा, बाहेर पडतो तो तरी कसा, आणि ह्या शरीराला आतून आणि बाहेरून धारण करतो तो तरी कसा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवन गुरुजी तुम्ही मला सांगाल का? आता गुरुजी बघा, शिष्य म्हणजे गुरु तर उत्तम पाहिजेच. प्रत्येक प्रश्नाचं समर्पक योग्य उत्तर देणारे गुरुजी पाहिजे. पण गुरुजींना कशामुळे आनंद होतो? शिष्य उत्तम मिळाला की गुरुजींना आनंद होतो. आणि उत्तम शिष्य कशावरनं ओळखायचा? तो प्रश्न विचारतो त्याच्यावरनं ओळखायचं की हा कसा शिष्य आहे, उत्तम शिष्य आहे का. इंग्लिशमध्ये सुद्धा अशी म्हण आहे, यू आर नोन बाय द क्वेश्चन्स यू आस्क. तुम्ही कुठले प्रश्न विचारताय ह्याच्यावरनं तुमची ओळख पडते. आपण व्यवहारात सुद्धा बघतोच ना, एखादी सभा चालली आहे किंवा एखादा वर्ग चालला आहे किंवा एखादा सत्संग चालला आहे, त्याच्यामध्ये सगळं ते त्यांचं बोलून झाल्यानंतर ते म्हणतात की कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. आपल्यासारखे लोक आपण शक्यतो गप्पच बसतो, कारण आपल्याला काही प्रश्नच पडलेले नसतात. पण दोन प्रकारच्या लोकांना प्रश्न विचारावेसे वाटतात. एक ज्यांना काहीही समजलं नाही आहे किंवा एक जे उच्च कोटीचे ज्यांना समजलं आहे पण त्याच्यामध्ये काही शंका निर्माण झाल्यात, असे लोक काही प्रश्न विचारतात. आता हा जो अश्वलायन आहे ना, कौसल्य, ज्याचं नाव कौसल्य, तो म्हणतो की हो मला प्रश्न विचारायचे आहेत, आणि हे त्यांनी प्रश्न विचारले. आता त्याच्यावर पिप्पलाद मुनी काय म्हणत आहेत बघा. त्या कौसल्याला पिप्पलाद मुनी म्हणाले की तू आधी मंत्र वाचूया. तस्मै सह उवाच, त्याला ते म्हणाले, अतिप्रश्नान पृच्छसी, पुष्कळ प्रश्न विचारलेस. ब्रह्मिष्ठ असि इति तस्मात् ते अहम ब्रवीमि. खूप प्रश्न विचारलेस रे तू. एक प्रश्न विचारतो म्हणून पुष्कळ प्रश्न विचारले, पण मी उत्तर देणार आहे. का उत्तर देणार आहे? कारण तू ब्रह्मनिष्ठ आहेस, ब्रह्मिष्ठ आहेस, आणि म्हणून तू विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देतो. प्रश्न विचारण्यात सुद्धा अंतर असतं. काही लोक ना असे प्रश्न विचारतात की सगळ्या इतर श्रोत्यांवर आपली छाप पडावी. आहे की नाही? तुम्हालाही अनुभव आहे. एखादी सभा सत्संग झाल्यानंतर एखादी व्यक्ती असा प्रश्न विचारते की जो आपल्याला प्रश्नसुद्धा कळत नाही, कारण मुद्दाम त्यांना असं सिद्ध करायचं असतं की तुम्हाला जे कळलं नाही ना ते मला माहिती. वेगळंच काहीतरी प्रश्न विचारतात. असे एक प्रकारचे साधक असतात. दुसऱ्या प्रकारचे साधक असतात ते म्हणतात की यांना किती येतं आहे बघू, एवढं व्याख्यान दिलं खरं या वक्त्यांनी, खरंच यांचं नॉलेज आहे का, म्हणून वक्त्याची परीक्षा घेण्यासाठी, गुरुची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा काही लोक प्रश्न विचारतात. पण असे साधक किंवा असे भक्त किंवा अशी लोक
गुरु बरोबर ओळखतात. पण जर खरंच जेन्युइन प्रश्न असेल, खरंच अगदी मुळातनं प्रश्न विचारला आणि प्रश्न उत्तम असेल की त्याच्यातनं त्याची जिज्ञासा प्रगट होत असेल, तर तोही प्रश्न गुरूंना कळतो आणि हा प्रश्न आहे हा असाच आहे. म्हणून गुरु इतके प्रसन्न झाले की गुरु म्हणत आहेत की तू ब्रह्मिष्ठ आहेस, तू अतिशय कठीण प्रश्न विचारला आहेस, पण तू छान विचारलास म्हणून मी तुला त्याची उत्तरं देतो. कारण खरंच आहे, प्रश्न विचारणंसुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. आधी स्वतःला ते जे ऐकलं आहे ते आधी कळावं लागतं, ते मुरावं लागतं, ते अंतर्मुख होऊन त्याचं परीक्षण करावं लागतं. आणि तरीही काही समस्या राहिल्या तर तो प्रश्न गुरूंना विचारावा. त्यामुळे मन शांत, अंतर्मुख आणि एकाग्र असणं खरं तर आवश्यक आहे, तरच प्रश्न निर्माण होतात. आपण भगवद्गीतेत सुद्धा पाहिलं होतं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न जरूर विचारावेत, पण चौकस बुद्धीने, जिज्ञासू वृत्तीने विचारावेत असंही म्हटलेलं आहे. आणि प्रश्न विचारण्यासाठी मन सूक्ष्म व्हायला पाहिजे, एकाग्र व्हायला पाहिजे. आणि सूक्ष्म होण्यासाठी त्या बाह्य विषयांपासनं, विकारांपासनं ते थोडं दूर व्हायला पाहिजे, ते थोडं अलिप्त व्हायला पाहिजे. तर ते शुद्ध होतं आणि तरच साधक तो ब्रह्मविषयक प्रश्न विचारू शकतो. ब्रह्मविषयक प्रश्न विचारणंसुद्धा सोपं नाही आहे. पण इथे कोण आहे, हा कौसल्य जो आहे तो सूक्ष्म एकाग्र बुद्धीचा आहे आणि म्हणून पिप्पलाद मुनी त्याच्यावर प्रसन्न झाले. दुसरा आणखीन एक अर्थ आहे की पिप्पलाद मुनींनी सांगितलं होतं ना, 1 वर्षभर तपश्चर्या करून ब्रह्मचर्य वृत्तीने माझ्या आश्रमात राहा आणि मग सगुण ब्रह्मामध्ये आधी तुम्ही निष्ठा उत्पन्न करा किंवा निष्ठा प्राप्त करून घ्या. आणि तसं या कौसल्याने सगळं हे व्रतपालन केलेलं आहे, व्रतस्थ राहून 1 वर्ष राहिलेलं आहे, हे सिद्ध होतं. कारण प्रश्न विचारण्यासाठी हा एकाग्र मन पाहिजे, तसं त्याचं आहे. आणि म्हणून त्याला पिप्पलाद मुनी संतुष्ट झालेत, प्रसन्न झालेत. आणि दुसरी गोष्ट, त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे ना. जो उत्तम आहे साधक, त्याला आणखीन पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की चांगला प्रश्न विचारलास, कठीण आहे पण चांगला विचारलास. किंवा मुलाखतीमध्ये सुद्धा खरंच एखादा मुलाखत घेणारा जो असतो तो एखादा उत्तम प्रश्न विचारतो आणि मुलाखत देणारे असतात ते म्हणतात, वा छान प्रश्न विचारला, गुड क्वेश्चन, असं आपण ऐकतो. पण ही खोटी स्तुती नाही आहे, हे खरंच त्या कौसल्याने उत्तम प्रश्न विचारला आहे. आणि आता पिप्पलाद मुनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. आता काय म्हणतात ते 3ऱ्या मंत्रामध्ये, आत्मनः एषः प्राणो जायते यथा एषा पुरुषे छाया एतस्मिन् आतप्तं मनोकृतेन आयाती अस्मिन् शरीरे. हा जो प्राण आहे तो कशापासनं उत्पन्न झाला असा प्रश्न होता की नाही. आता उत्तर देत आहेत की हा प्राण आत्मस्वरूपापासूनच उत्पन्न होतो. जसं मनुष्याच्या शरीरापासून त्याची छाया उत्पन्न होते. आपण उन्हात उभं राहिलो की आपली सावली पडते ना, आपलीच सावली आहे. आणि पण खरं काय आहे, एखादा मनुष्य आणि त्याची सावली, ह्याच्यातलं खरं काय आहे, तर खरा मनुष्य आहे. सावली ही भासात्मक आहे, आभासी सावली आहे. पण तरीसुद्धा ती व्यक्ती जशी वागेल, जशा हालचाली करेल तशी ती सावली पण हालचाली करते. आपण हात वर केला तर सावलीचा पण हात वर जातो, आपण खाली वाकलो तर सावली पण खाली वाकते. म्हणजे तुम्ही जसं कराल तशी ती सावली करते. आत्मस्वरूपापासून हा जो प्राण निर्माण झाला आहे, त्यामुळे आत्मा आणि प्राण हा मला सारखा वाटतो, पण ह्याच्यातलं सत्य स्वरूप आहे ते आत्मस्वरूप आहे आणि प्राणस्वरूप आहे ती त्याची छाया आहे. त्यामुळे हा प्राण ब्रह्मामधनंच निर्माण झाला आहे आणि ब्रह्मामध्येच समर्पित होतो. कुठे जातो शेवटी, त्याच्यातच जातो. त्यामुळे सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस् तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति म्हटलं आहे ना. ते सगळं शेवटी पुन्हा त्याच्यातच जाणार आहे. आता आणखीन थोडं स्पष्टीकरण बघूया. जसं पुरुषापासून त्याची छाया म्हणजे सावली उत्पन्न होते, तसा आत्म्यामधनं प्राण उत्पन्न होतो. सावली ही पूर्णतः त्या पुरुषावर अवलंबून असते. जसा तो हलतो तशी सावली हलते. पण
एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्या सावलीचं अस्तित्व हे सर्वस्वी त्या पुरुषावर अवलंबून आहे. तिथे कोणी व्यक्तीच नसेल तर सावली असेल का? तसं आत्मतत्व नसेल तर प्राण असेल का? नाहीच असणार. त्यामुळे आत्म्यामधून ही प्राणरूपी छाया निर्माण होते. आत्मा हा निमित्त आहे आणि प्राण हे नैमित्तिक आहे. निमित्तापासून निर्माण झालेला असा तो प्राण आहे. आणि शेवटी प्राण कशामध्ये समर्पित होतो? त्या आत्म्यामध्ये. छाया कुठे जाते? त्या पुरुषामध्येच ती समर्पित होते असंही आहे. आता दुसरा प्रश्न आहे ना, तो अतिशयच महत्त्वाचा आहे की हा प्राण शरीरामध्ये प्रवेश तरी कसा करतो? त्याला उत्तर दिले मनोकृतेनं. प्राण हा शरीरामध्ये मनाच्या वृत्तीरूपाने प्रवेश करतो. मनाने केलेल्या संकल्पामुळे हा शरीरात प्रवेश करतो. इच्छा झाल्या की त्याच्या पूर्ततेसाठी शरीर हवं ना. बघा हां, फार ह्याच्यामागे फार सूक्ष्म विचार आहे. फार सूक्ष्म विचार आहे. काय विचार आहे ह्याच्यामागे बघा. आता असा विचार आहे की जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते, एखादा जीव जेव्हा मृत पावतो तेव्हा त्याचा स्थूल देह तर इथेच असतो, सूक्ष्म देहसुद्धा विलीन होतो. मग तो बरोबर काय घेऊन जातो? तो कारणदेह असतो. आणि या कारणदेहामध्ये सगळ्या इच्छा, वासना, संकल्प हे सामावलेले असतात. आणि त्या कारणदेहाच्या वासनेनुसार पुढचा जन्म मिळतो. प्राण कसा प्रवेश करतो? तर त्या इच्छा, वासना, संकल्प घेऊन तो नवीन शरीर शोधत असतो. खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण म्हणतो की यांना मुलगा झाला, त्यांना मुलगी झाली, असं नसतं. तो जीव असतो ना, तो आकाशामध्ये, अवकाशामध्ये भ्रमण करत असतो आणि त्याला योग्य अशी जेव्हा जागा मिळते, योग्य असे आईवडील त्याच्या इच्छेप्रमाणे मिळतात, तसा पुढचा जन्म मिळत असतो. म्हणजे प्राण शरीरात कसा प्रवेश करतो? तर इच्छेनुसार, संकल्पानुसार प्रवेश करतो. आणि आपण मागेही पाहिलं आहे, अंतेमती सागती. अंतकाळी जी तुमची बुद्धी असेल त्याप्रमाणे तुम्हाला पुढचा जन्म मिळतो. आपण पुष्कळ उदाहरणं पाहिलेत, वारंवार पाहिलेली आहेत. जडभरताचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. त्या भरतमुनींना त्या हरणाच्या पिल्लामध्ये इतका जीव अडकला. चांगली होती की नाही, भूतदया आहे, जीवबुद्धी आहे, त्यामुळे त्या हरणाच्या पिल्लावर त्यांचं इतकं प्रेम होतं आणि त्याच्यात त्यांना मृत्यू आला तेव्हा विचार कशाचा होता? हरणाच्या पिल्लाचाच होता. आणि पुढचा जन्म त्यांना तो हरणाचा आला. असं करत करत आपण पाहिलेले आहेत अनेक उदाहरणं. अंतेमती सागती असं म्हटलेलं आहे. किंवा एका दुकानदाराची गोष्ट सांगतात बरं का. एक व्यापारी असतो, छान दुकान, मोठं दुकान असतं, 4 चांगली मुलं, कर्तबगार अशी मुलं असतात. आणि अर्थातच वयोमानानुसार तो व्यापारी आजारी पडतो आणि सगळे ते मुलं, सुना, नातवंड, पतवंड सगळे अवतीभोवती जमतात. आणि मग ते अगदी शेवटच्या घटका मोजत असतात ते व्यापारी. आणि ते म्हणतात की हा आला का, तो आला का, असं 4ही मुलांची चौकशी करतात. ते सगळी 4ही मुलं म्हणतात, बाबा आम्ही इथेच आहोत, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तेव्हा बाबा म्हणतात, अरे तुम्ही 4घंही इथे आलात, मग दुकानात कोण आहे? म्हणजे त्यांचा जीव त्या दुकानात होतो आणि खरोखर पुढचा जन्म त्यांना दुकानातल्या उंदराचा मिळतो. गमतीचा भाग सोडून देऊया, पण जशी तुमची बुद्धी असेल, म्हणजे अंतकाळी जशी बुद्धी असेल तशीच तुम्हाला गती मिळणार आहे. त्यामुळे अंतकाले च मामेव असं आपल्या 8व्या अध्यायात म्हटलेलं आहे. माझी आठवण कर. खरंच आहे, अंतकाळी फक्त मुखामध्ये ते नाव यायला पाहिजे. तुकाराम महाराज पण आमचे म्हणतात, शेवटचा दिवस गोड व्हावा, कारण त्याच्यावर सगळं पुढचं तुमचं अवलंबून आहे. इथे आता पिप्पलाद मुनी तेच सांगतात की मनाची वृत्ती जशी असेल तसा तुम्हाला प्राणाचा प्रवेश त्या शरीरात होतो. ज्या मृत्यूसमयी तुमच्या ज्या वासना तीव्र असतील त्याची पूर्तता करण्याची त्या प्राणांना निकड लागते आणि तसं शरीर त्याला मिळतं. ह्या जन्मात जर का तुम्हाला व्यायामाची आवड असेल तर आणि शेवटच्या क्षणी जर का व्यायामाबद्दल विचार असतील तर पुढचा जन्म अशाच काहीतरी चांगल्या आईवडिलांच्या पोटी मिळेल. अध्यात्माची आवड असेल, ग्रंथवाचनाची असेल किंवा छान छोकीची असेल, जी आवड असेल तसा जन्म मिळतो. आणि म्हणून तर मग तिथपासूनच प्रगती सुरू होते.
असा ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये थोडासा आशय आहे. आता पुढचं चौथा मंत्र काय म्हणतोय? यथा सम्राट एव अभिकृतान विनियुक्ते एतान ग्रामान अधितिष्ठस्व इति एवं एव अशाच प्रकारे एषः प्राणः इतरान प्राणान पृथक पृथक इव एव सन्निधत्ते. आता राजा काय करतो बघा, सम्राट म्हटलेलं आहे इथे. ज्याप्रमाणे राजाच काय सांगतो, तुम्ही या गावांना आणि तुम्ही या बसवा आणि या गावांमध्ये निवास करा असं अधिकाऱ्यांना नियुक्त करतो, तसंच अगदी तसं हा प्राण, मुख्य प्राण जो आहे तो अन्य इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या स्थानानुसार भिन्न भिन्न प्रकारे नियुक्त करतो, कामं वाटून देतो किंवा डिसेंट्रलायझेशन करतो किंवा अगदी आजच्या भाषेत सांगू का, आउटसोर्सिंग करतो. सगळ्यांना सांगतो की हे तुझं काम आहे, हे तुझं काम आहे, डोळ्यांचं काम काय, हे सगळं तो वाटून देतो, वाटणी करतो, नियोजन करतो. तो प्राण स्वतः काहीच करत नाही. आपण म्हणतो ना, एखाद्या सम्राटाने हे गाव वसवलं, अगदी सवाई माधवपूर, म्हणजे हे कुणी वसवलेलं आहे? त्या राजाने वसवलेलं आहे. पण राजाने वसवलं म्हणजे प्रत्यक्ष काही राजाने असं अगदी हातात कुदळ फावडं घेऊन काम केलं का? नाही, त्यांनी फक्त ऑर्डर्स दिल्या. त्यांनी फक्त ऑर्डर्स दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे काम केले. पण नाव कोणाचं होतं? त्या राजाचं होतं. तसंच इथे प्राणांनी या सगळ्या इंद्रियांना ऑर्डर्स दिल्या, सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे हे काम तुम्हाला वाटून दिलेलं आहे. खरं सांगू का, हे शरीर हेच मोठं एक राज्य आहे. विचार करा बरं का, केवढी कामं चालतात ह्या शरीरात. आम्हाला वाटतं की आम्ही फक्त ते शरीर नटवतो, सजवतो, पण केवढी कार्य आहेत, केवढी कार्य आहेत त्याच्यामध्ये. किती गुंतागुंतीची सिस्टीम आहे. श्रवण आहे, दर्शन आहे, स्पर्श आहे, म्हणजे सगळे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे विषय आपण घेत असतो आतमध्ये. बरं, आतमधली यंत्रणा तर आणखीनच आहे. पायाने चालतो, हाताने कामं करतो, डोळ्यांनी बघतो, सगळं करत असतो. पण ते करून घेणारा कोण आहे? तो प्राण आहे. आतलं तर आपल्याला माहितीच नाही. पचन म्हणजे काय आहे, विसर्जन म्हणजे काय, मलमूत्र विसर्जन कसं होतं आम्हाला माहिती नाही आहे. या सगळ्यामध्ये फार मोठी सिस्टीम आहे आणि त्याचा जो सम्राट आहे, त्याचा जो राजा आहे, त्याचा जो नियंता आहे, तो आहे प्राण. आता थोडं समजलं, थोडं, अगदी थोडं. त्यामुळे अनेक गावं म्हणजे इथे काय आहे की सगळे विभाग, अवयव, या संस्था आहेत ना. पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, या सगळ्या संस्था काम करत आहेत. प्रजनन संस्थासुद्धा आहे. आमच्या शरीरामध्ये अगदी छोट्या बाळांमध्ये सुद्धा एवढंसं का होईना ते गर्भाशय असतं. सगळ्या संस्था उत्तम प्रकारे काम करतात आणि त्यांना नेमून दिलेलं आहे. त्यामुळे मुख्य प्राण काय करतो, सगळ्या इंद्रियांना त्यांच्या स्थानानुसार, योग्यतेनुसार शरीरामधील त्या स्थानाचं नियामकत्व देऊन त्यांना नियुक्त करतो की तू हे बघायचं, हे सेक्शन तुझ्याकडे. म्हणजे बघा किती सुंदर व्यवस्था आहे. आणि खरंच आहे, सगळीकडे तो प्राण धावू शकणार नाही, सगळीकडे तो आहेच, पण त्यांनी एक एक काम वाटून दिलेलं आहे. आणि जसा व्यक्तीचा प्राण म्हणजे जीव प्राण, तसा विश्वाचा सुद्धा प्राण आहे, तो आहे आदित्य. जसा श्वास हा स्थूल प्राण आहे, तसा आकाशात संचार करणारा वायू म्हणजेच मातरिश्वा हा सगळ्या विश्वाचा श्वास प्राण आहे. शरीरात जसे 5 प्रधान वायू काम करतात, तसे विश्वातसुद्धा 5 प्रधान कार्य 5 वायू करतच असतात. आता एवढं कळलं, प्राण वाटून देतो आहे, कामं सगळ्यांना वाटून देतो आहे. आता पुढे एका मंत्रामध्ये 3 प्राणांचं वर्णन केलेलं आहे. पायुपस्थे अपानं चक्षुः श्रोत्रे मुखनासिकाभ्यां प्राणः स्वयं प्रतिष्ठते मध्ये तु समानाः एष एतत् हुतम् अन्नं समं नयति तस्मात् एताः सप्तर्षिषो भवन्ति. आता हे तर आपण पाहिलं, पंच ज्ञानेंद्रियांची कामं पाहिली, पण पंचकर्मेंद्रिय पण आहे. पायुपस्थे, पायू आणि उपस्थ म्हणजे मलमूत्र विसर्जन करण्याची जी 2 इंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये अपान वायूला नियुक्त केलेलं आहे. अपान वायूकडे ते सेक्शन देऊन टाकलेले, उत्सर्जन विसर्जन करायचे, मलमूत्र विसर्जन.
डोळे, कान, मुख, नासिका यामध्ये स्वतः मुख्य प्राण प्रतिष्ठित होतो. एक अपानाकडे काम दिलं आहे. हे वरचं जे उत्तम अंगामध्ये जी इंद्रिय आहेत त्याचं काम हा प्राण स्वतः करतो. मध्यभागी समान वायू स्थित होतो. हा समान वायू खाल्लेलं सगळं अन्न शरीराच्या सगळ्या भागामध्ये समप्रमाणात पोचवतो. काय उत्तम कार्य चाललं आहे बरं का यांचं सगळ्यांचं. या सगळ्यांचं कार्य बिनबोभाट चाललेलं आहे. कुठे जाहिरात नाही, कुठे पोस्टर नाही, कुठे फ्लेक्स नाही, कुठे निवडणुका नाही, काही नाही. पण किती सुंदर कार्य चाललेलं आहे. समान वायू काय करतो, सगळं खाल्लेलं अन्न समप्रमाणात सगळीकडे पोचवतो. नाहीतर एकच हात माझा जाड झाला असता आणि एक बारीकच राहिला असता समप्रमाणात नसतं तर, किंवा डोळेच नुसते तेजस्वी झाले असते, कानाने ऐकूच आलं नसतं. काय सुंदर रचना आहे. सगळीकडे समप्रमाणात तो पोचवतो आणि त्याच्यातून 7 प्रकारच्या ज्वाला निर्माण होतात. शरीरामध्ये ज्वाला आहे, शरीराला तापमान आहे, शरीराचं एक टेम्परेचर आहे, बुद्धीमध्ये तेज आहे, डोळ्यामध्ये तेज आहे, पोटामध्ये आग आहे. हे सगळं किती सुरळीतपणाने चाललेलं आहे. आता बघूया या मंत्राचा अर्थ. अपान वायूची गती कुठे असते, अधोगती आहे. म्हणून त्याला खालची इंद्रिय दिलेली आहेत. मलमूत्र विसर्जनाचं काम त्या अपान वायूकडे दिलेलं आहे. आता मुख्य जी आहेत ना, मुख्य बघा ना, आपले म्हणजे अगदी मुख्यमंत्री एखाद्या राज्याचा किंवा एखाद्या देशाचा कारभार चालवायचा असेल तर एक प्रधानमंत्री असतात किंवा एक मुख्यमंत्री असतात. मुख्य खाती ते स्वतःकडे ठेवतात आणि बाकीची सगळीकडे वाटून देतात. या प्राणांनी सुद्धा तसंच केलं आहे. मुख, नासिका, घ्राण, चक्षु ही इंद्रिय स्वतःकडे ठेवलीत आणि बाकी सगळी वाटणी केलेली आहे. तिथे तो श्वासरूपाने प्राण स्वतः राहतो आणि हे सगळं कार्य नीटपणाने चालवतो. त्या नाभीजवळ त्या समान वायूला ठेवलेलं आहे. आपण काय करतो, जठराग्नीला अन्नाची आहुती देतो. त्याचं पुढे काय होतं आपल्याला माहिती नाही. आम्हाला आपलं आवडतं म्हणून आम्ही काहीही खातो. पुरणपोळी काय खातो, जिलबी काय खातो, भेळ काय खातो, मिसळ खातो, काही आम्ही खात असतो. पण पुढे काय होतं माहिती आहे का? अहो नाही ना. मग त्याचं पुढे काय होतं, कठीण वेगळं, मऊ वेगळं, घट्ट वेगळं, द्रव पदार्थ या सगळ्या प्रकारांना घुसळून त्याचं एका रसामध्ये उत्पन्न म्हणजे त्याचं रूपांतर केलं जातं. हे काम कोण करतं, समान वायू. किती विविध प्रकार आम्ही खातो ना. कडक काही गोष्टी, चिक्की खातो, ऊस खातो अगदी दातानी चावून, किंवा अगदी पातळ काही सूप पितो, सार पितो, कढी पितो. घट्ट काही असतो, कधी मऊ असतो, कधी चोष्य शेवग्याच्या शेंगा चोखून खातो. सगळं आम्ही एवढं वेगवेगळं करतो, पण त्याचं सगळं एका समान रसामध्ये रूपांतर केलं जातं. आम्ही फक्त इथे घास नेतो, पुढे सगळी सिस्टीम उत्तम रीतीने चालू आहे. आणि म्हणून तर म्हणलं पचाम्यन्ने चतुर्विधम, 4 प्रकारचं अन्न मीच पचवतो. बघा आता हे सगळं समान भावानी समान रसरूप बनवलेलं अन्न समान वायू सगळ्यांना समान पोचवतो आणि सगळ्या इंद्रियांना त्या अन्नामुळे शक्ती मिळते, सामर्थ्य मिळते. खूप वेळ जर का अन्न ग्रहण केलं नाही, खूप वेळ समजा उपास केला तर त्या इंद्रियांची शक्ती क्षीण होते ना. आपण 2 दिवस अजिबात जेवायला मिळालं नाही, काही पोटात अन्नाचा कण नाही, तर हात पाय कामसुद्धा करणार नाही, डोळ्यांनीसुद्धा दिसणार नाही, म्हणजे अस्पष्ट धूसर दिसेल. त्यामुळे अन्न जे ग्रहण करतो ना आपण ते इंधन आहे, ते त्याचं फ्युएल आहे. ते इंधन अग्नीमध्ये, आधी अग्नी आहेच आहे, धगधगतो आहे, त्याच्यात इंधन रोज बरोबर प्रमाणात टाकायला पाहिजे. तेव्हा 7 प्रकारच्या ज्वाला निर्माण होतात आणि 2 नेत्र, 2 कर्ण, 2 नासिक म्हणजे नासापोटे आणि मुखरसना ह्याला त्या ज्वाला ऊर्जा पुरवतात आणि शरीरातल्या महत्त्वाच्या इंद्रियांना तेजस्वी करतात. 7 ज्वाला कुठे जातात, इथे वरती 7 द्वार आहेत. 2 चक्षु आहेत, 2 कान आहेत, 2 नाकपुड्या आहेत आणि 1 रसन आहे. या 7 ज्वाळा तिथे ऊर्जा पुरवण्याचं काम करत असतात. म्हणून आपल्याला एनर्जी मिळते, सामर्थ्य मिळतं, प्रकाश मिळतो. आणि म्हणजे या प्राणाच्या साहाय्यानेच या सगळ्या इंद्रियांना या दृश्य विषयांचं ज्ञान प्राप्त होतं. कळलं आता त्या प्राण कसा विभाजन करतो हे कळलं. आता अजून 3 प्राण झाले आपले. अपान झाला, प्राण झाला आणि समान झाला. अजून उदान आणि व्यान राहिला ना, तो बघूया आता. 6व्या मंत्रामध्ये व्यानाबद्दल सांगितलं आहे.
काय करतो तो? हृदि एषः आत्मा, हा आत्मा हृदयामध्ये स्थित आहे, हेही आपल्याला माहिती आहे. आपण भगवद्गीतेमध्ये सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो म्हटलेलं आहे, किंवा ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, 3दा म्हटलेलं आहे. हृदि सर्वस्य विष्ठितम असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे हा आत्मा हृदयामध्ये स्थित आहे. पण तिथनं काय होतं, शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत, पण त्याच्यातल्या 101 आहेत त्या मुख्य नाड्या आहेत. त्या प्रत्येक नाडीच्या 100 शाखा आहेत. त्या निर्माण झालेल्या शाखांच्या प्रत्येकी 72,000 अशा उपशाखा आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये वायू संचार करतो. अगदी सूक्ष्म नलिका आहेत, पण त्याच्यामध्ये वारा भरलेला आहे आणि त्याच्यामुळेच आपलं शरीर हलतंय, चालतंय, बोलतंय, डोलतंय, हे सगळं त्याच्यामुळे होतं. आता हा आत्मा, जीव, प्राण हा हृदयात राहतो हे आपल्याला कळलं. आता ही 101 नाड्या आहेत. हृदयातनं 100 मुख्य नाड्या आणि एक मुख्य 100 नाड्या आणि एक मुख्य नाडी बाहेर पडते. ही 101वी नाडी म्हणजे ही सूक्ष्म मार्गिका आहे आणि तिला आपण सुषुम्ना म्हणतो. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 प्रमुख नाड्या आहेत. त्याच्या 72 शाखा वगैरे आपल्याला माहिती आहे. आता हा जो आहे ना, या सगळ्यामध्ये त्या व्यानाचं विचरण असतं. तो व्यान संचार करत असतो. व्यापक आहे ना तो. सूर्य जसा आपल्या हजारो किरणांनी सगळ्या विश्वाला व्यापतो. सूर्य स्थिर आहे. सूर्य एका जागी स्थिर आहे. आपण म्हणतो सूर्य पूर्वेला उगवतो, तसं नाही आहे. सूर्य जिथे उगवतो ती पूर्व दिशा, आणि तो तिथेच जरी राहत असला तरी त्याचे किरण सगळीकडे पसरतात ना. तसा हा प्राण इथे हृदयात राहत असला तरी त्याची किरणं किंवा त्याच्या नाड्यांच्या रूपाने सगळीकडे तो व्यान संचार करत असतो. आणि कुठे कुठे तो संचार करतो, हा व्यानवायू हृदयापासून निघून सगळ्या ठिकाणी जाणाऱ्या नाड्यांमधून सगळीकडे देहाला नखशिखांत व्यापून राहिले. पायाचं नख असलं ना एवढंसं, तिथेसुद्धा तो आहे, पोचलेला आहे. तो आपल्याला कळत नाही आहे, पण तो पोचलेला आहे. का एवढ्या नाड्या आहेत. किंवा अगदी सांधे, खांदे, मर्मदेश किंवा जननेंद्रिय या स्थानामध्ये सुद्धा तो असतोच. सांधे जेव्हा आखडतात तेव्हा त्या व्यानवायूचं कार्य बिघडलेलं असतं. खांदे दुखतात, फ्रोझन शोल्डर होतो, किंवा असे कुठलेही त्याच्यामध्ये तो व्यानवायू बिघडलेला असतो. प्राण आणि अपान जेव्हा दोन्ही कार्यरत नसतात तेव्हा हा वायू, व्यानवायू वीर्यवत करता होतो. आणि त्या प्राण आणि अपान ह्याच्यातला जो संधिकाळ आहे त्याला श्वास रोखणं असं म्हटलं आपण. लक्षात घेऊया बरं का. प्राण आणि अपान याच्यामधला जो संधिकाळ आहे तेव्हा आपण श्वास घेतही नाही आणि सोडतही नाही, तो रोखलेला असतो. आणि हा केव्हा होतो? जेव्हा पराक्रमी साहसी कृत्य केली जातात, किंवा एखादा वीर पुरुष जेव्हा धनुष्याची प्रत्यंचा खेचून क्षणभर थांबतो आणि लक्ष्याकडे आपली नजर ठेवतो, तेव्हा व्यानवायू वीर्यवत करता होतो. किंवा ते जाऊ दे, आपण एखादा सिनेमा बघतो, एखादं चित्तथरारक दृश्य असतं, अगदी असा पाठलाग चालला आहे, घोड्यावरनं चाललेत, किंवा असं काहीतरी फार श्वास रोखून ठेवणारी दृश्य असतात, तेव्हा बघा आपला श्वास रोखलाच जातो. आपण घेतही नाही, सोडतही नाही. तेव्हा व्यानवायू आणि व्यानवायूमुळेच ही धाडसी कृत्य घडत असतात. आत्ता आपल्याला कळलं श्वास रोखणं म्हणजे काय. योगाच्या भाषेत त्याला बाह्य कुंभक म्हणतात. पण हा खरंच आपण कधी कधी श्वास इतका रोखून बघत असतो की जणू काय आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तो सिनेमा किंवा एखादं ते दृश्य, भयंकर दृश्य बघताना श्वास आपोआप रोखला जातो. हे झालं व्यानाचं वर्णन. आता उदान काय म्हणतोय बघूया. अथ एकया उदानः ऊर्ध्वं चरति पुण्येन पुण्यलोकं नयति पापेन पापं लोकं नयति उभाभ्याम एव मनुष्यलोकं नयति. काय करतो हा उदान? त्या 101 नाड्या ज्या आहेत ना, त्याच्यातल्या एका नाडीद्वारा तो ऊर्ध्व जाणारा जो उदान वायू आहे तो पुण्यकर्माने पुण्यलोकाला नेतो. कुंडलिनी जागृत होणं माहिती आहे ना आपल्याला. म्हणजे मूलचक्रापासून ती कुंडलिनी अशी वर वर जाते. तो हा उदान वायू आहे. आणि पापपुण्यात्मक मिश्रित कर्माने तो मनुष्यलोकाला नेतो. तुम्ही म्हणजे आपण हे मागे पाहिले, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः,
जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसः. म्हणजे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला त्याचं फळ मिळतं. सुषुम्ना नाडी आहे ना, ती ऊर्ध्वगामिनी आहे, वर जाणारी आहे. आणि या नाडीमधून उदान वायू शरीराच्या खालच्या भागापासून मस्तकापर्यंत संचार करतो आणि उदान वायू जीवाला मृत्यूनंतर त्याच्या कर्मानुसार ऊर्ध्व योनी, अधो योनी किंवा मनुष्य योनीला घेऊन जातो. जसं कर्म असेल तसं फळ मिळतं. हेही आपल्याला ठाऊक आहे. कर्म जैसे जायचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आता हा उदान वायू आपल्याला त्या गतीला नेणार आहे. आणि म्हणून तर हे जे ज्ञानी योगी किंवा असे जे लोक असतात ना, महंत, त्यांचे प्राण ऊर्ध्व दिशेला जातात आणि सुषुम्ना नाडीतनं वर जाऊन इथनं ब्रह्मरंध्रामधनं बाहेर पडतात. आणि पडत नसेल, काही अडचण आली, तर त्यांचे शिष्य इथे शंखाने ब्रह्मरंध्रापाशी एक छिद्र पाडतात आणि त्याच्यातनं तो प्राण जातो. आणि हे घडलेल्या घटना आहेत बरं का. गोंदवलेकर महाराजांकडे एक शिष्य आले, ते पुण्याहून आले होते आणि खरंच त्यांचा फार साधना होती. त्यांचं अशी हळू जसा तो मृत्यूकाळ जवळ आला तशी त्यांची टाळू फुगायला लागली आणि त्या टाळूमधनं प्राण गेले. सर्वसामान्यांचं नाही, आपले हे 9 द्वारामधनं आपले प्राण जाऊ शकतात, पण 10वं द्वार आहे, हे दशमाचं द्वार किंवा नंदद्वार म्हणतात, त्याच्यातून त्यांचा प्राण बाहेर पडतो. असं हे आत्म्याला वर किंवा कुठल्या गतीला नेण्याचं काम आहे हा उदान वायू करत असतो. आणि माणसाच्या पापपुण्यानुसार त्याचं गंतव्य ठरत असतं आणि अशा गंतव्यापर्यंत जीवाला ढकलत नेण्याचं काम हा उदान वायू करतो. ढकलत नेतो, एक पुश लागतो ना, तसा हा उदान वायू हे काम करत असतो. पुढचा मंत्र बघूया. आता 5 प्राण तर झाले. आदित्यो ह वै बाह्यः प्राणः उदयत्येष येनं चाक्षुषं प्राणम अनुगृह्णानः. सूर्य हा बहिश्चर प्राण आहे. आपल्या शरीरातला प्राण आता कळला आपल्याला, त्याची 5 कार्य कळली, प्रत्येक काय करतो, गती कशी मिळते, एवढं इथपर्यंत जरा बऱ्यापैकी कळलं. आता सूर्य हा विश्वाचा प्राण आहे. हाच प्राण चक्षुमधल्या प्राणावर अनुग्रह करून उदय पावतो. सूर्य आकाशात उगवतो, पण सूर्य हा आमच्या डोळ्यांचा स्वामी आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा त्या चक्षुमधल्या प्राणावर अनुग्रह करून तो उदय पावतो. पृथ्वीमध्ये जी देवता आहे ती देवता पुरुषाच्या अपान वायूला स्वाधीन करून राहते. जे आकाश आहे ते समान वायू आहे आणि ह्यापासनं भिन्न असणारा वायू म्हणजे व्यान आहे. आता नाही अजून हे कळलं बरं का, हे थोडं अवघड वाटतं आहे. आता थोडं सोपं करूया. माणसाची जिवंतपणाची खूण दिसते कुठे? आता हे शरीर दिसतंय माझं, मी बोलते म्हणून तुम्हाला कळेल की मी जिवंत आहे. पण एखादी व्यक्ती अगदी बेड रिडन असेल, गलित गात्र झालेली आहे, शय्या म्हणजे रुग्णशय्येवर पडलेली एखादी व्यक्ती असेल, काही हालचाल नाही, काही नाही, तरीसुद्धा आपल्याला कळतं की ती जिवंत आहे. कारण डोळ्यामध्ये किंचित का होईना तेज असतं, ज्याला आपण धुगधुगी म्हणतो. त्यामुळे ती डोळ्यातलं तेज आहे आणि सूर्याचा एक्झॅक्ट डायरेक्ट संबंध डोळ्याशी आहे. डोळ्यांना जी चमक मिळते ना, ती त्या सूर्यामुळेच मिळते. असा विश्वावर कृपा करणारा सूर्य उदयाला आल्यामुळे तो सगळं विश्व प्राणयुक्त करून टाकतो. तो स्वतः प्राण आहे. आणि बघा ना, म्हणून तर आपल्याला सकाळी उजाडल्याबरोबर एकदम उत्साह वाटतो, ऊर्जा वाटते, चैतन्य वाटतं. आणि संध्याकाळी जसा सूर्य अस्ताला जातो तशी आमची पण बॅटरी डाऊन होते. आमचं पण अंगातलं त्राण संपत जातं, होतं की नाही. मग हा सूर्य आहे ना प्राण. आता हे आपण शरीरातलं पाहिलं. आता हा प्राण आम्हाला कळला, सूर्य प्राण आहे. आता अपानाची गती कुठे, हे आत्ताच आपण बोललो की नाही. अपानाची गती खालच्या दिशेला आहे. मग आता या विश्वातली खालच्या दिशेला शक्ती कुठली? ती आहे गुरुत्वाकर्षण. कारण ते अपानाचं कार्य आहे. या पृथ्वीमध्ये जो अपान वायुरूप देवता आहे तो मनुष्याच्या शरीरातील अपान वायूला स्थिर करून ठेवतो. असा विश्वावर कृपा करणारा सूर्य उदयाला येऊन सगळं विश्व प्राणयुक्त करतो आणि ते गुरुत्वाकर्षणामध्ये तो अपान वायू कार्यरत असतो. बरं, पृथ्वी आणि स्वर्ग याच्यामध्ये जी पोकळी आहे, जे अंतरिक्ष आहे, त्याला भुव म्हटलेलं आहे.
आणि तो तिथे समान वायू कार्य करतो. आकाश तर सगळीकडे आहे, त्यामुळे शरीर तिथे राहू शकतं. शरीराचं अशा रीतीने रक्षण होतं आणि शरीरातही समान वायूला हलण्यासाठी जागा मिळते. जागा पाहिजे ना प्रत्येकाला कार्य करण्यासाठी, ती जागा मिळते. शरीरात 5 आकाशस्थानं आहेत. शरीरात सगळीकडे व्यानाचा संचार असतो, तसा ब्रह्मांडात विचारण करणारा व्यान आहे आणि म्हणून ब्रह्मांडात हालचाल होते किंवा शरीरातली सुद्धा सांध्यांची हालचाल आहे ती व्यानामुळे होते. असे 5 वायू आत पण आहेत, बाहेर पण आहेत. जे पिंडात पण आहे ते ब्रह्मांडात पण आहे. या सगळ्या 5 वायूंची, प्राणांची कार्य आपल्याला कळली. आता 9व्या मंत्रामध्ये काय म्हणत आहेत? तेजो ह वाव तस्मात उपशांत तेजाः पुनर्भवामी इंद्रियैर्मनसी संपद्यमानैः. निश्चितपणे सूर्यामधलं तेज हाच उदान वायू आहे. ज्या शरीरामधली उष्णता शांत होते तेव्हा हा उदान वायू इंद्रियांच्या सह मनामध्ये विलीन होतो आणि पुन्हा दुसऱ्या देहाला प्राप्त होतो. मागे आपण पाहिलं होतं, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं, शरीर मृत्यूनंतरसुद्धा शरीर कधी कधी फुगतं, तेव्हा हा उदान वायू कार्यरत असतो. आता विश्वामधलं बघूया. सूर्य आणि अग्नीचं तेज म्हणजे उष्णता, म्हणजे ब्रह्मांडातला उदान वायू आहे. शरीरातली उष्णता कायम ठेवण्याचं काम हा बाहेरून करतो आहे. आतमध्ये तर कार्य चालूच आहे, पण बाहेरचा जो उदान वायू आहे त्याच्यामुळे तो हे सगळं बरोबर करत असतो. म्हणून आमचं टेम्परेचर एवढं तरी आहे, नाहीतर आम्ही गार पडलो असतो उदान वायू नसता तर. म्हणून सगळी इंद्रिय मनामध्ये विलीन करतात, मन प्राणामध्ये विलीन होतं आणि ते उदानाबरोबर बाहेर पडतं आणि पुन्हा जन्म घेण्यासाठी उदान वायूबरोबर प्राण मन इंद्रियासह सज्ज होतं. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा काय होतं? आपण झोपतो, गाढ झोपतो, तेव्हा नक्की काय होतं? सगळी इंद्रिय त्या मनामध्ये विलीन होतात आणि म्हणून स्वप्नामध्ये माणूस सगळ्या क्रिया करू शकतो. आपण करतो ना, स्वप्नामध्ये आपण कुठे कुठे जात असतो, आपल्याला कल्पनाही नसते, असं कुठे कुठे जाऊन येतो, सगळ्या क्रिया करत असतो आणि मृत्यूसमयी मात्र इंद्रियासह मन प्राणात विलीन होते आणि प्राण बाहेर पडतो. अशाही गोष्टी सांगितल्यात. आता 10, 11 आणि 12 3च मंत्र राहिलेले आहेत. 3 मंत्र बघूया. यच्चित्तस्तेनैष प्राणम आयाति प्राणस्तेजसः युक्तः सहात्मना यथा संकल्पितं लोकं नयति. जसं ज्याचं चित्त असेल त्या संकल्पानुसार हा जीव प्राणवृत्तीला प्राप्त होतो. तसेच तो प्राण तेजाने युक्त होऊन भोगता असणाऱ्या जीवासह संकल्पानुसार त्या त्या देहाला प्राप्त होतो. हे बोललो आपण मगाशी. जशी इच्छा असेल तसं तो संकल्प असतो आणि त्याप्रमाणे नवीन शरीर मिळत असतं. केव्हा? हे नैसर्गिक मृत्यूच्या वेळेला. नैसर्गिक मृत्यूच्या वेळेला मनामध्ये जो संकल्प आहे त्या संकल्पाने युक्त होऊन जीव इंद्रियांच्या सगळ्या शक्ती हळूहळू खेचून घेतो. हळूहळू अगदी सगळं खेचून घेतो. त्या सगळ्या शक्ती एकत्रित होऊन त्या प्राणामध्ये लीन होतात. तेव्हा जीव मुख्य प्राणवृत्तीने जिवंत राहतो. इंद्रियांमध्ये शक्ती राहिलेली नाही आहे, ती सगळी प्राणामध्ये विलीन झाली आहे. पण तरीसुद्धा आपण म्हणतो थोडी धुगधुगी आहे. नाकासमोर सूत धरतात किंवा थोडे छातीचे ठोके, हृदयाचे ठोके मंद का होईना पण चालू असतात. मग हळूहळू त्या व्यक्तीला डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, शब्द स्पर्श रूप रस गंध या कशाचंही ज्ञान होत नाही. इंद्रियाचे व्यापार वृत्ती सगळं लय पावतात. फक्त प्राणवृत्ती शिल्लक राहते, ज्याला आपण धुगधुगी म्हणतो. मुख्य प्राणामध्ये सगळ्या शक्ती एकत्रित झाल्यामुळे तो प्राण तेजाने म्हणजे उदान वायूने युक्त होतो आणि शरीरामधला उदान वायू फक्त मृत्यूसमयीच कार्यरत होतो. अंते मती सा गती. हे सगळ्या आता शक्ती एकत्रित झाल्या, सगळ्या प्राणामध्ये लीन झालेल्या आहेत. कधी कधी आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीला मृत्यूपूर्वी एकदम असं जसं आपण म्हणतो की शांत होण्यापूर्वी निरांजनाची ज्योत एकदम प्रकाशित होते, प्रज्वलित होते, तसंही होऊ शकतं. आणि मग पुढचं सगळं कार्य उदान वायू त्या मनाला ढकलत ढकलत जिथे इच्छित स्थळ असतं तिथे घेऊन जातो. अवघड वाटतंय ना? खरं अवघडच आहे.
पण आता निदान आपल्याला त्याची कल्पना आली की नक्की एक्झॅक्ट घडतं काय, शरीरात काय, विश्वात काय, पिंडात काय, ब्रह्मांडात काय, मृत्यूनंतर काय, कोणाची कुठली कार्य, एवढं तरी आता आपल्याला कळलं. एवढं कळलं की नाही. आता पुढचे 2च मंत्र आहेत. य एवं विद्वान प्राणम वेद न अस्य प्रजा हीयते अमृतो भवती तद एष श्लोकः. आता हा आपल्याला उपयोगी श्लोक आहे. काय म्हटलेलं आहे? य एवं विद्वान, जो विद्वान प्राणम वेद, या प्राणाला नीट जाणतो. आता आपण जाणलं की नाही, या प्राणाला नीट जाणून घेतो. न अस्य प्रजा हीयते, त्याची प्रजा कधीही नष्ट होत नाही. किंवा असं म्हटलेलं आहे, मग तो काय होतो? सहा अमृतो भवती, तो अमृत स्वरूप होतो. आणि तत् एष हा श्लोक, आणि त्या अर्थी हा श्लोक आहे. आता हा आपल्या कामाचा श्लोक आहे, उपयोगाचा श्लोक आहे. प्राण हा तर महत्त्वपूर्ण आहे. तो आपल्याला 5 विभागामध्ये विभागून घेतो, शरीराचं आतून बाहेरून रक्षण करतो. हे ज्याला कळलं तो त्या प्राणांना महत्त्व देऊनच जगेल ना. ज्या विद्वान माणसाला हे कळलं त्याला आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्व कशाचं वाटेल? प्राणाचं महत्त्व वाटेल. आणि मग त्याची संतती कशी होईल? दीर्घायुष्य प्राप्त करेल. संतती दीर्घायुष्य प्राप्त करेल. जो हे ज्ञान जाणतो तो प्राण त्या ज्या परमेश्वरापासून निघालेत त्या परमेश्वराला सुद्धा विसरणार नाही. आणि परमेश्वराचं स्मरण करत जर मृत्यू आला तर तो अमरच होईल. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावै याति न अस्ति अत्र संशयः. त्याच्यात संशयच नाही आहे असं म्हटलेलं आहे. आता त्याची प्रजा कधीही नष्ट होत नाही, म्हणजे त्याला पुत्र, पौत्र, प्रपौत्र अखंड रूपाने राहते. बघा, आपल्याकडे पूर्वी आशीर्वाद देण्याची पद्धत होती, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आता ते काळानुसार योग्यही नाही आहे. पण खरोखर घर भरलेलं असणं हे संपत्तीचं लक्षण, हे वैभवाचं लक्षण आहे. मुलं, नातवंड, पतवंड, खापर पतवंड यांनी घर भरलेलं असणारी व्यक्ती सर्वात श्रीमंत आहे असं मानलं जायचं. आणि संतती याचाच अर्थ मुळी अखंडता आहे. संतती म्हणजे आपण म्हणतो ना, काल रात्रभर पावसाची संततधार होती. संततधार म्हणजे थांबलाच नाही, मध्येच थांबलाय मध्येच पडतोय असा नाही, चालूच आहे. त्याला संतत म्हणतात. आणि संतती ह्याचा अर्थसुद्धा जिथे खंड पडत नाही, की 2 पिढ्या झाल्या मग मध्ये काहीच नाही असं नसतं. संतती म्हणजे जी आपल्या काय परंपरा आहे, आपली कुळ परंपरा आहे, ती पुढे चालवणारी ती संतती आहे. आणि त्याला हे ऐहिक फळ प्राप्त होतं. शिवाय त्याला स्वर्गादी ऊर्ध्वलोकाची म्हणजे अमृतत्वाची सुद्धा प्राप्ती होते. याला आमुष्मिक फलं म्हटलेले. एक ऐहिक फलं आणि एक आमुष्मिक फलं. आपण इह आणि अमूत्र म्हणतो ना, तसं इहपासनं ऐहिक झालं आहे आणि अमूत्रपासनं आमुष्किक फलं झालेलं आहे. असंही त्याला फळ मिळतं. आणि एवढंच नाही हो, त्याला सगळंच मिळतं. हे नीट जाणायला पाहिजे. त्यामुळे ह्या चित्ताची एकाग्रता प्राप्त होते, चित्ताची शुद्धी होते, सत्वगुण प्रधान होतो. आणि तो उपासक या क्रमाने ते हिरण्यगर्भ अवस्था प्राप्त करून कल्पांतापर्यंत तो सत्य लोकात राहतो असंही म्हटलेलं आहे. किती फायदे आहेत बघा. उपनिषदाचा अभ्यास नुसता काहीतरी मिरवण्यासाठी नाही आहे, नुसतं काहीतरी सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी नाही आहे. स्वतःची खरी प्रगती करायची असेल, स्वतःची, कुळाची, कुटुंबाची, आपल्या मुलाबाळांची, आपल्या नातवंडांची खरी प्रगती करायची असेल तर हे प्राण जाणून घेतले पाहिजे. आणि नुसते जाणून म्हणजे वाचले, ऐकले व्याख्यान एवढं नाही, त्याच्यामध्ये आत शिरून अभ्यास करायला पाहिजे. हे नक्कीच आहे. आणि मग हे करत असताना त्याला पुढे क्रममुक्तीसुद्धा मिळते. म्हणजे सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्ती मिळणार आहेत. सायुज्यता ही सायुज्यता म्हणजेच मोक्ष आहे. पण ह्या बाकीच्या मुक्ती पण मिळणार, मोक्ष पण मिळणार. मोक्षमुक्ती ही तुझीच रूप आहे असं म्हटलं आहे ना. मोक्ष मुक्ती हे सगळं प्राप्त होतं. आणखीन काय पाहिजे? आणखीन काय पाहिजे आम्हाला?
खरंच विचार करूया की आमच्याकडे सगळं आहे, धन धान्य पैसा अडका गाडी बंगला सगळं आहे, पण आता काय मिळवायचे? आता आम्हाला मोक्षाची अपेक्षा आहे, मुक्तीची प्रतीक्षा आहे. हे करायचं आहे ना, मग उपनिषदाचा अभ्यास करायलाच पाहिजे. प्राण म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीनेच त्या दिशेनेच आपला हा सगळा अभ्यास सुरू आहे. आता अगदी अखेरचा मंत्र बघणार आहोत. 12वा मंत्र आहे. उत्पत्तिम आयतिम स्थानं विभुत्वं चैव पंचधा अध्यात्मं चैव प्राणस्य विज्ञायामृतमश्नुते विज्ञायामृतमश्नुत इति असं म्हटलेलं आहे. आता काय ह्याचा अर्थ आहे? प्राणाची उत्पत्ती, प्राणाचं आगमन म्हणजे प्राणाचं स्थान, प्राणाचं व्यापकत्व, तसेच प्राणाचं आध्यात्मिक स्वरूप, ह्या प्रकारे प्राणांचे भेद जाणून साधक त्या अमृत स्वरूप अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. आता ह्या 12 मंत्रामध्ये आपण हेच पाहिलं ना. काय काय पाहिलं? प्राण कशापासून निर्माण होतो? आत्म्यापासून. आगमन कसं होतं? संकल्पानुसार होतं. स्थान कुठे आहे? हृदयात आहे. व्यापकत्व कसं आहे? त्या व्यानवायूनुसार तो अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीरात आहे. तसाच तो ब्रह्मांडात आहे. मग त्याचं आध्यात्मिक स्वरूप काय आहे त्याचं ज्ञान करून घेतल्यामुळे तुम्हाला काय प्राप्त होणार? सगळं आता कळलं. सगळं आम्हाला आता कळलं. आता बघा, आणखीन थोडंसं याच्याबद्दल बोलूया आणि मग समारोप करूया. अशा रीतीने ते प्राणाची उत्पत्ती, जीव प्राण, त्याचं अस्तित्वदर्शक स्थूल प्राण, हे सगळं परमात्म्यापासून निर्माण होतात. परमात्मा हाच त्याचं उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. उपादान म्हणजे रॉ मटेरियल आणि निमित्त म्हणजे क्रिएटर कोण आहे? तोच आहे. ज्याने हे क्रिएशन, ही सगळी सृष्टी आम्ही बघतो आहे ना, एवढे नदी नाले डोंगर काय पक्षी पशु सगळं आम्हाला दिसतं आहे. एवढे सगळं ह्याचं कोणीतरी निर्माता आपोआप नाही ना घडलं हे. मग क्रिएशन आहे तर क्रिएटर असणारच. तो कोण आहे? तो निमित्त कारण असा तो परमेश्वर आहे. आणि त्याप्रमाणे हे जो अनुभवतो तो त्याला अमृतत्व भोगता येतो, तो अमर होतो आणि मुख्य म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रापासून सुटतो. पुन्हा पुन्हा अडकत नाही या चक्रात. सामान्य जीव हे पुन्हा पुन्हा अडकत 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 पुन्हा मोक्षापर्यंत पोचतच नाही, तशी इच्छाही नसते. मग आता काय करायचं? इथे आता आचार्यांनी एक दृष्टांत दिला आहे. आत्म्यापासून प्राण कसा उत्पन्न होतो? जो आपण पाहिला ना, छाया इव देहे. जसा प्राण हा पुरुषाच्या छायेप्रमाणे, छाया ही पुरुषापासून भिन्न नाही आहे, तर त्याला त्याच्यामध्येच समर्पित होते. जाते कुठे? शेवटी त्याच्यामध्येच लीन होते. ती पुरुषावर अवलंबून असते. पण त्याच्यातनं एक जाणून घ्यायचं आहे की व्यक्ती किंवा पुरुष हा सत्य आहे आणि छाया ही भासात्मक आहे. रात्री कुठे छाया दिसते? ती भासात्मक आहे, ती वाटते पण ती नसते. तसंच इथे सगळं आहे की पुरुष हे सत्य आहे आणि छाया ही अनृत आहे, असत्य आहे, मिथ्या आहे, नाशिवंत आहे. त्यामुळे व्यष्टीमधल्या प्राणाला आध्यात्मिक आणि समष्टीमधल्या प्राणाला आधिदैविक प्राण असं म्हटलेलं आहे. आध्यात्मिक आणि आधिदैविक. आणि समष्टी प्राण हा विश्वामध्ये आदित्य रूपाने राहून किरणाच्या द्वारे सगळ्यांना व्याप्त करून प्रकाशित करतो, हेही कळले. सगळ्यांच्यावर तो नियंत्रण करतो. समष्टी प्राण आणि व्यष्टी प्राण हे दोन्ही भिन्न नाही आहेत, तर ते एकरूपच आहेत. आणि शरीरातला प्राण आहे तो त्या महाप्राणाचा अंश आहे. शरीरातला प्राण आहे तो महाप्राणाचा अंश आहे आणि मी पण त्या परमात्म्याचाच अंश आहे. किती वेळा बघतोय ना आपण, वारंवार हे बोलतोय, मी कोण आहे? हे नाव, हे रूप, ही उपाधी, हा माझा हुद्दा, हे काहीही महत्त्वाचं नाही. मी कोण आहे? सोहम तत्वमसी. त्या परमात्म्याचंच तू अंश आहे. हे जो अनुभवतो तो देह असूनसुद्धा विदेही होतो. देह आहे, मोक्ष म्हणजे मृत्यू नाही. देह आहे पण तो विदेही झाला आहे. जसं जनक राजाचं उदाहरण सांगतात. तुकाराम महाराज तर म्हणतात, माझी कायाच विठ्ठल झाली, ती अशी झाली. काया राहिलीच नाही आहे. मला वाटते हे माझं शरीर, हे माझे हातपाय नागडोळे, अहो ती विठ्ठलच झाली आहे. त्यामुळे हे कोणामुळे झालं? हे प्राणाचं रहस्य जाणलं की असं होता येतं. आणि इथे दोनदा म्हटलेलं आहे,
विज्ञायामृतमश्नुते, विज्ञायामृतमश्नुते दोनदा आलं की समाप्तीसूचक आहे. त्यामुळे हे समाप्तीसूचक आहे. आणि हा तिसरा प्रश्न पण इथे संपला. आणि आश्वलायनाने इतका अवघड प्रश्न विचारला होता, कठीण प्रश्न होता, आणि त्याचं पिप्पलाद मुनीने किती सुंदर उत्तर दिलं आहे हे आपण ह्या तिसऱ्या प्रश्नामध्ये बघितलं आहे. तिसरा प्रश्न पूर्ण झाला आहे. पुढच्या भागामध्ये पुढच्या सोमवारी आपण चौथा प्रश्न बघणार आहोत. कुणी विचारला आहे, काय प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काय आहे. 6 प्रश्न 6 उत्तरं, पण सगळ्या विश्वाचं ज्ञान त्याच्यातनं आपल्याला मिळणार आहे. आपण किती घेतो आपल्या कपॅसिटीनुसार, आपल्या क्षमतेनुसार आपण घेणार आहोत. त्या शिष्यानितकं आपल्याला सगळं समजेल असं नाही, पण थोडं एवढंसं समजेल. हळूहळू पुढच्या वेळेस परत अभ्यास करताना आणखीन काहीतरी समजेल. असं करून आपल्यालाच आपली प्रगती साधायची ना. मग त्याच्यासाठी ह्या उपनिषदांचा अभ्यास करायलाच हवा. भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर भगवद्गीता कशातनं आली, ज्या उपनिषदातनं आली त्याचाही अभ्यास करूया. ते सूक्ष्म तत्त्व सहज आकलन होणारं नसलं तरी कधीच होणार नाही असंही नाही आहे. त्यामुळे ते आकलन करून घेण्याचा निश्चित प्रयत्न करूया. आत्ता मात्र इथेच थांबूया. ओम. आणि शेवटचं आपल्याला परत एकदा म्हणते की तिळगुळ घ्या आणि गोड बोला. ही संक्रांत जरी असली तरी त्या संक्रांतीमधनं आपण काहीतरी शिकणार आहोत. सूर्याचं मकर संक्रमण होणार आहे आणि त्याच्यातनं मकर राशीतलं संक्रमण आहे, त्याच्यातनंही आपण काही बोध घेणार आहोत आणि एकमेकांशी अतिशय गोड आणि अभ्यासपूर्ण बोलणार आहोत. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. ओम. स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम. शांति शांति शांति.